आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज एक पत्रकार परिषद पार पडणार आहे। निवडणुकांच्या तारखा या जाहीर होण्याची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। राज्य निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद आज पार पडणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज एक पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता होणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा आजच्या या पत्रकार परिषदेतून जाहीर होण्याची चिन्ह आहे। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सध्या सर्वच पक्ष जोरदार करताय। या संदर्भामध्ये अधिक माहिती देते माझी सहकारी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्सना, आजच्या या पत्रकार परिषदेमधून महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात का, काय माहिती आहे? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका समेत जे आहे ते राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या तारखा ज्या आहेत त्या आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। आणि विशेष म्हणजे सर्वच महानगरपालिकेच्या तारखा आज जाहीर होतील। हिवाळी अधिवेशनानंतर या तारखा जाहीर होण्याची शक्यता होती। मात्र दुसरीकडे आपण बघतोय की सातत्याने विरोधी पक्ष नेत्यांकडनं जे आहेत, विरोधकांकडनं जे आहेत ते मुदत वाढीची वेळ जी आहे ती मागण्यात आली होती। पण दुसरीकडे राज्य सरकार म्हणजे राज्य निवडणूक आयोगावरती हा सुद्धा दबाव होता की कोर्टाने सांगितलं होतं की 31 जानेवारी 2026च्या पूर्वीच ज्या आहेत त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार पडल्या पाहिजेत। 2017 नंतर 2025 उलटलं आहे, मात्र अद्याप महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोगावरती लवकरात लवकर निवडणूक घेण्याचं एक प्रेशर तर आहेच। मात्र दुसरीकडे विरोधकांनी सातत्याने मागणी केली होती की त्यांना मुदत वाढ हवी आहे, कारण बोगस मतदार यादी असो किंवा अनेक प्रकारचे जे निवडणूक आयोगाचे पुरावे सकट वाभाडे जे आहेत ते विरोधकांनी काढले होते। त्यामुळे मतदार यादीचा जोपर्यंत सदोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा प्रकारची भूमिका काहीशी विरोधकांची होती। त्यामुळे आता निवडणुकाच्या तारखा जर जाहीर केल्या आज, तर मात्र निवडणूक आयोगाकडनं जी आहे ती मतदार यादी जी जाहीर करण्यात येईल ती सदोष असेल का, हा सवाल उपस्थित होतोय। विरोधक जे आहेत ते या तारखांना मान्य करतील का? म्हणजे निवडणुका तर होतीलच ज्या तारखांना निवडणूक आयोग म्हणतोय, पण त्या तारखांमध्ये जोपर्यंत मतदार यादीतला घोळ संपूर्ण सदोष होत नाही तोपर्यंत या निवडणूक तारखांपर्यंत जे आहे ते विरोधकांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र आज जर ही तारीख होतीये, म्हणजे जर निवडणूक आयोगाने तारीख जर डिक्लेअर केली मतदानाची, तर मात्र विरोधक असो किंवा सत्ताधारी असो त्यांच्याकडे वेळ फार कमी होणार आहे। आचारसंहिता लागू होतीये आणि त्यामुळे जास्तीत जास्त एक चांगलं प्रदर्शन, चांगलं जे आहे ते प्रचार करणं आणि जास्तीत जास्त जे आहे ते जागा जिंकून येणं तर प्रत्येक पक्षाचं एक धोरण असेल। आणि त्या प्रकारे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो कशा प्रकारे काम करतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। पण ज्योत्सना, यामध्ये एक मुद्दा प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यावा लागेल, तो म्हणजे असा की दुबार मतदार नावांचा विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच जोर धरलेला होता। नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या जेव्हा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या तेव्हा सुद्धा हा मुद्दा चर्चेला जाऊ लागला होता। आता सुद्धा आता या पत्रकार परिषदेनंतर जर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि जर पुन्हा एकदा हा मुद्दा प्रकर्षानं जर पुढे आला तर याबद्दल आता राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेऊ शकतं? नक्कीच आपण सिद्धेश बघतोय की वारंवार जे आहे मुदत वाढ जी आहे ती विरोधकांकडनं मागण्यात आली होती। तशा प्रकारची 2 वेळा मुदत वाढ जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाने केंद्र निवडणूक आयोगाच्या जे आहे आदेशानुसार त्यांनी 2 वेळा मुदतवाढ सुद्धा दिली होती। मात्र अजूनही मतदार यादीमध्ये उभार मतदार असो किंवा खोटे पत्ते असो किंवा एका पत्त्यांवरती जवळपास 100 लोक राहत असतील, किंवा मग आपण बघितलं नवी मुंबईमध्ये तर शौचालयाच्या पत्त्यावरती काही मतदार होते, तर आयुक्तांच्या घरावरती काही मतदार होते। मग अशा प्रकारची जी म्हणजे करप्ट झालेली एक मतदार यादी जी आहे ती सातत्याने पुराव्यात सकट जी आहे ती रोहित पवार असो, आदित्य ठाकरे असो, काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार समोर आणली होती। मग आता जर राज्य निवडणूक आयोगाने तारखा जर जाहीर केल्या तर त्यांची मतदार यादी ही सदोष आहे का, यावर राज्य निवडणूक आयोग कशा प्रकारे उत्तर देणार आहे, यावर राज्य निवडणूक आयोग नेमकं विरोधकांचं समाधान करू शकतात का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण विरोधकांनी जे आहे ते पुरावे गोळा करण्याचं आणि जागोजागी म्हणजे बूथ ते बूथ जाऊन जे आहे ते बघतायत की काही दुबार मतदार आहेत का। इतकंच नव्हे तर मुंबईच्या महापौर, माजी महापौर जे आहेत किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा दाखवलं होतं की त्यांचं नाव सुद्धा कसं दुबार मतदार म्हणून जे आहे ते लावण्यात आलेलं होतं। मग अशा सगळ्या विरोधकांचे जे पुरावे, गठ्ठेच्या गठ्ठे पुरावे मनसेने सुद्धा जे आहेत ते दाखवले होते। मग असे सगळे पुरावे समोर घ्यायचे आणि मग जे आहे ते
बूथ वाईज जे आहे ते पक्षाची किंवा कार्यकर्त्यांची मदत घ्यायची आणि मग आपली मतदार यादी जी आहे ती सदोष करत राहायची, हे राज्य निवडणूक आयोग करणार आहे का, असा सवाल इथे उपस्थित होत आहे. राज्य निवडणूक आयोग फक्त निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं किंवा निकाल जाहीर करणं एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर प्रत्येक मतदार जो आहे तो त्याचा हक्क व्यवस्थित बजावतोय का, बोगस मतदान होत नाहीये का, अशा प्रकारची देखरेख करणं हे सुद्धा जे आहे ते राज्य निवडणूक असो किंवा केंद्र निवडणूक आयोग असो यांचं काम, यांची जबाबदारी आहे. मात्र जर तारखा जाहीर झाल्या तर मात्र या कमी पिरियडमध्ये सदोष मतदार यादी बनवण्यामध्ये खरोखरच निवडणूक आयोगाला जे आहे ते यश प्राप्त होतंय का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा जर आचारसंहिता तयार झाली तर काही जे नियम असतात ते मग ते सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजना लागू होतात. मग त्या नियमांच्या आधारे जर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले तर आचारसंहितेच्या नावाखाली राज्य निवडणूक आयोग त्यांच्यावरती कारवाई करणार का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. पण ज्योत्स्ना, एक चर्चा सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतात, त्या म्हणजे अशा की महानगरपालिकांच्या निवडणुका या जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये घेण्याची मागणी करण्यात येत होती. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पालिकांच्या निवडणुका, मग आधी कोणत्या निवडणुका आधी होऊ शकतात, या संदर्भातल्या काही चर्चा आहेत का, की काही माहिती आहे का तुझ्याकडे? आतापर्यंत सूत्रांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार जे आहे ते महानगरपालिकेच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांचे मतदानच्या, त्या निवडणुकांच्या तारखा सुद्धा जाहीर होण्याची, त्याच्या म्हणजे मुंबई महानगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या आधीच्या त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची जास्त शक्यता आहे. कारण याचं असं आहे की 21 तारखेला जे काउंटिंग होणार आहे ते नगरपंचायत निवडणुकीचं होणार आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचं जर काउंटिंग किंवा त्याचं जर वोटिंग म्हणजे त्याचं वोटिंग होईल पहिल्यांदा, त्याच्यानंतर काउंटिंग होईल. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याचबरोबर नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हे ज्योत्स्ना, तू सोबतच राहा. माझ्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किशोरीताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघतोय की आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद पार पडतीये. आज जर तारखा जाहीर झाल्या निवडणुकांच्या, तर मग या निवडणुकीला आपण कसं सामोरं जाणार आहात? कारण दुबार मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात आपणच विरोधक म्हणून आवाज उठवला होता. मुळामध्ये निवडणूक आयोग आज 4 वाजता जी काही पत्रकार परिषद घेत आहे